क्या कहेंगे मैडम, आज आप द्वारकाधीश के दर्शन के लिए आए हैं, कैसा लगा आपको? द्वारिका जी का दर्शन बहुत भाग्यशाली है हम वसई विरार वाले कि जो हमें ये सौभाग्य मिला है कि हमारे लोक नेता आदरणीय हितेंद्र जी ठाकुर द्वारा जो इस विरार में द्वारिका जी को लेके आए हैं और हमारी प्रथम महिला महापौर प्रवीणा जी ठाकुर जिनका सपना था, सपने के वजह से आज द्वारिकाधीश जी हमारे बीच में आए हैं। और कहीं ये सोच के अपने भी आंख में आंसू आ जाता है कि भगवान की जो भक्ति होती है ना, और जो भगवान के भक्त होते हैं तो उनके सपने में भी इतना मतलब ताकत रहती है कि वो सही हो जाता है। तो मैं यही बोलूंगी कि जितने भी वसई विरार के लोग हैं, आप सबके ऊपर द्वारिकाधीश जी की कृपा बनी रहे। और मैं लोक नेता आदरणीय हितेंद्र जी ठाकुर को बहुत बहुत धन्यवाद कहूँगी। हमारी प्रथम महिला महापौर प्रवीणा जी ठाकुर को बहुत बहुत धन्यवाद कहूँगी कि जिनके वजह से हम सबको नज़दीक ही द्वारका जी का दर्शन करने को मिला है। नहीं तो गुजरात जाने में हमें बहुत सोचना पड़ता था, लेकिन अभी हमारे बीच में ही हमारे द्वारिकाधीश जी आ गए हैं। धन्यवाद। आम्ही विरार मधनं झालं, विरार वेस्ट मध्ये राहतो, ओल्ड युवा कॉलेजचे. दर्शन झालंय अतिशय सुंदर मंदिर मिळालं बघायला. खाली पण बघून झालं का तुम्ही? नाही, आमचं फक्त वरचाच भाग झाला, आता खाली निघालेला आहे. अतिशय सुंदर सुंदर मंदिर. खूप छान मंदिर केलं केलं आणि तर खूपच मस्त इतकं आहे. सुंदर असं इथं आल्यानंतर आमचं खूप मन प्रसन्न झालं. खूप छान वाटलं, एकदमच खूप छान. मला खूपच असं मूर्तीला बघून डोळ्यात पाणीच आलं माझ्या. खूप छान. खूपच छान होतं मंदिर. थँक्यू. तर की सगळ्यांनी आलं पाहिजे दर्शनाला. आणि मंदिर खरंच खूप मस्त आहे. तुले मला पण म्हणजे माहित नव्हतं श्रीकृष्ण वगैरे काय, मला स्टोरी म्हणजे एवढं मायथॉलॉजिकल माहित नव्हतं. पण ज्यावेळेस लॉकडाऊन आला ना, त्यावेळेस मी बघितले खूप सारी स्टोरीज, जसं की टीव्हीवर टेलिव्हिजनवर तेच चाललेलं महाभारत वगैरे रामायण. ऍक्च्युली जे नवीन जनरेशन आहे त्यांना माहितच नाही आपल्या इंडियन कल्चर बद्दल, देवांबद्दल, त्यांच्या बॅकग्राऊंड जे स्टोरीज आहेत त्या लोकांना त्या गोष्टीचा नॉलेज नाहीये. पण ज्यावेळेस मला कळाल्या गोष्टी त्यावेळेस मला खूपच प्राऊड वाटलं की मी इंडियन आहे. नेहमी आपल्या म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रात जे चांगलं आपल्याला देवांचं दर्शन होतं ना, तिथे बाहेर जाण्याची काही गरज भासणार नाही असं मला वाटतंय. की महाराष्ट्रातच आपलं खूप छान बघण्यासारखं आहे. सांगत असेल तुम्ही हो, सांगू, आम्ही नक्की सांगू. आणि आम्हाला आवर्जून असं सगळ्यांना वसई विरारकरांना सांगू वाटतंय की तुम्ही खरोखर या दर्शनाचा लाभ घ्या. खूप छान आहे बघण्यासारखं. आणि इथे आल्यानंतर आपल्याला आपले सगळं आपण दुःख विसरून जातोय. हे खूप छान आहे आणि खरोखर सगळ्यांनी ह्याचा आनंद घ्या. आणि एक गोष्ट अजून आहे की ज्यांना द्वारका जाताना येत ते लोक स्वतःहून येते ते गोष्टीचा अनुभव करू शकतात. लांब असा प्रवास करून नाही जाता येईल त्यांना, त्यांच्यासाठी खूपच मस्त आहे. खूप छान आहे. आया हूँ नालासोपारा ईस्ट। दर्शन हुआ आपका? दर्शन बहुत अच्छे से हुआ और बहुत अभी पब्लिक तो ज्यादा है नहीं, खूब अच्छे से दर्शन हुआ। और मंदिर के बारे में क्या कहना? मंदिर के बारे में अभी सुना है हमने कि जब से मंदिर बना है काफी श्रद्धालु बहुत दूर दूर से यहाँ दर्शन करने आ रहे हैं। बहुत ही अच्छी बात है कि यहाँ पे एक द्वारकाधीश मंदिर का निर्माण हुआ है। कोई दिक्कत नहीं, मुझे आने में तो कोई दिक्कत नहीं हुआ। हार्डली मेरे यहाँ से आने में 35 से 40 मिनट लगा मुझे आने में। बाकी कोई ऐसा वो नहीं है, बहुत अच्छा है। आप सब लोग दर्शन करिए, बहुत अच्छी बात है। ओके, थैंक यू सो मच। मलाडिस्ट तो आने में कुछ दिक्कत नहीं, कुछ प्रॉब्लम नहीं है। दर्शन हुआ अच्छे हाँ, से? बहुत अच्छे से दर्शन हुआ। मंदिर के बारे में कुछ बोलिए। मंदिर अभी डेवलपिंग जोन में है, जब बनेगा तब अच्छा बढ़िया बनेगा। सब फैमिली आए? फैमिली है, पापा मम्मी और वाइफ। अच्छे दर्शन हुआ? अच्छे मस्त दर्शन हुआ। थँक यू। विरारमधून झालं. काय सांगाल, हे मंदिर तुम्ही आज पाहिलं, तिथे दर्शन कसं वाटलं? खूप छान वाटलंय. पहिल्यांदा असं मंदिर झालंय विरार मध्ये, खूप छान वाटलंय. दर्शन कोण कोण आले? मी, मम्मी आणि माझी मुलगी आली. दर्शन घेतलं तुम्ही? हो, दर्शन आला. जास्त आज गर्दी नसल्यामुळे खूप लवकर झालं दर्शन. आता हे मंदिर जे आहे सध्या बघायला गेलं तर आपल्या भारतात एक केंद्रबिंदू ठरलेला आहे. हो, बरोबर आहे. विरारला एक वेगळी ओळख देतात. हो, आता विरारचं तेवढं, विरारमध्ये हे मंदिर झाल्यामुळे विरारचं अजून नाव मोठं झालंय या मंदिरामुळे अजून. बाबू तू कुठून आलाय? विरारवरून. दर्शन झालं तुझं व्यवस्थित? कोणासोबत आलं? आई मध्ये पप्पांवर. काय सांगाल ताई? दर्शन घेतलं तर? हो, छान आहे, बरं वाटलं. यायची इच्छा होती पण यायला मिळत नव्हतं, पण आज वेळ काढून मुलाने घेऊन आली, खूप छान वाटलं.
बघायला गेलं तर प्रवीणाताई यांच्या संकल्पनेतून हे भव्य असं मंदिर स्थापन झालं. आज त्याची निर्मिती झालेली आहे आणि या पंचक्रोशीतच काय तर सध्या जगभरात असं या मंदिराचं नाव होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक हे मंदिर पाहण्यासाठी येत आहेत. प्रवीणाताईंनी आपल्याला ही माहिती दिलीच, पण हे भव्य मंदिर लोकांच्या श्रद्धा आणि प्रेमासाठी थांबलेलं आहे. तर आपण सर्वांनी ह्या मंदिरात यावं, श्रीकृष्ण द्वारकाधीशांचे दर्शन घ्यावे.